चंद्रपुर में उप महापौर पद को लेकर सियासी हलचल बढ़ गई है। जन विकास सेना ने नगर सेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख ने उप महापौर पद के लिए नामांकन दाखिल किया। कांग्रेस द्वारा वसंता देशमुख के नाम की घोषणा के बाद आघाड़ी में भ्रम की स्थिति बनी हुई है। पप्पू देशमुख ने आरोप लगाया कि बिना चर्चा के फैसला लिया गया और कहा कि 10 तारीख तक बातचीत के बाद ही आगे का फैसला लिया जाएगा। आइए सुनते हैं आगे और क्या कहना है पप्पू देशमुख का। नाही, काँग्रेसनं महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी कोणाचे अर्ज दाखल केले याची माहिती, याची चर्चा आमच्यासोबत अजूनपर्यंत केलेली नाही। जरी आम्ही त्यांच्यासोबत निवडणूकपूर्व आघाडीमध्ये असलो तरी त्यामुळे आम्ही आमच्या महानगर आघाडीतर्फे आज या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केलेला आहे। 5 वर्ष आम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो। सगळी सखोल माहिती आम्हाला आहे। प्रशासनावर वचक कसा मिळवायचा, शहराच्या समस्या कशा सोडवायच्या। मी स्वतः म्हणायला नाही पाहिजे, पण मी उच्च शिक्षित आहे, बी मेकॅनिकल आहे। 8 वर्षाचा महानगरपालिकेचा अनुभव आणि प्रामाणिकपणे काम केलं, म्हणून प्रभागातल्या लोकांनी 4 सीटा उमेदवार निवडून दिले। शहरातल्या लोकांनी सगळ्यांनी आमची मदत केली। अशा वेळी लोकभावना आहे की आम्ही एखाद्या चांगल्या पदावर राहून शहराला न्याय दिला पाहिजे, नागरिकांना न्याय दिला पाहिजे, महानगरपालिकेवर एक प्रकारचं प्रशासनावर एक पकड निर्माण केली पाहिजे। अशा वेळी आमच्यापेक्षा चांगला कॅन्डिडेट जर काँग्रेसकडे असेल तर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेऊ। सक्षम जर असेल तर उमेदवारी अर्ज मागे घेऊ। त्यांनी किती घोटाळे उघडकीस आणले ते आम्हाला सांगावं, कशा पद्धतीने आतापर्यंत जे कामं केली ते सांगावं। ते तसं जर नसेल, महिला ओबीसी मध्ये महापौर पदासाठी आरक्षण आहे, त्या ठिकाणी आम्ही समर्थन द्यायला आजही तयार आहोत। उपमहापौर पदासाठी आमच्यापेक्षा योग्य कॅन्डिडेट काँग्रेसकडे आहे का, आणि जर असेल तर दाखवावा, नसेल तर आम्हाला समर्थन द्यावं। आघाडी धर्माचं पालन आम्ही केलं, त्यांनीही करावं, ही आमची माफक अपेक्षा आहे। काँग्रेसने जर उपमहापौर पदाचा उमेदवार वापस नाही घेतला तर तुमची भूमिका काय राहील? 3 लोक कोणाला समर्थन करतील? हे बघा, आता चर्चा होईल। राजकारणामध्ये चर्चा संवाद असतो। चर्चा आणि संवाद झाल्याशिवाय आम्ही टोकाची भूमिका घेऊ शकत नाही। 10 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळे आज त्या मुद्द्यावर बोलणं योग्य नाही आहे। 10 तारखेपर्यंत अर्ज वापस घेण्याची तारीख आहे। मला अपेक्षा आहे, निश्चित विश्वास आहे की आघाडी धर्माचं पालन ते करतील। सध्या त्यांची आघाडी जी आहे त्यांच्यामध्ये थोडीशी बिघाडी आहे, ती दुरुस्त झाली की ते आमच्या आघाडीकडे लक्ष ठेवतील अशी माफक अपेक्षा मला आहे, विश्वास आहे।